तर विलीनीकरणावर अजितदादा चर्चा करत होते असं हसन मुश्रीफ यांनी सुद्धा म्हटलंय। आता परिस्थिती बदललेली आहे, भाजपला विश्वासात घ्यावं लागेल असं मुश्रीफांनी म्हटलंय। आमचे कोणतेही नेते चर्चेत नव्हते, पण विलीनीकरणाची चर्चा झालीच नाही असा आम्ही दावा करत नाही असं देखील मुश्रीफांनी म्हटलं आहे। शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे, ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायचे। तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला। परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत, हे खरं आहे। विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल।